हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पूजा वगैरे माझी सगळी झाली। आज अक्षय तृतीया, सो सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आता जेवण करायला गेले। जेवण तर मी काय केलं ना, आता चहा ठेवले मला। आता वाजले 11:15 ऑलमोस्ट आणि मी 9 वाजता उठलेली, कारण का आमची पिल्लू सकाळी साडेतीनला उठली। 3:30ला उठली ती, सकाळी 7 वाजता झोपली आणि तिला ना सर्दी झाली आहे। त्याच्यामुळे ती थोडीशी किरकिर करत होती। तिला रात्री ओव्याचा शेक दिला आणि सकाळी मग थोडंसं औषध दिलं जे डॉक्टरांनी दिलेलं ते, सो ते तिला सकाळी दिलं आणि आता ती झोपली अजून पण। आता बघूया ती कधी उठते। जोपर्यंत उठते ना तोपर्यंत मी आज तिला काय उठवणार नाही। आणि काजळ लावले ना त्याच्यामुळे डोळे काळे वाटतात अजून। आता तिला उठवे। दीपकला पण सर्दी झाली, खोकळा झाला आहे। सो आता पटकन मी डाळ भात अजून काय करणार आहे, वाटाण्याची भाजी, शिमला मिरचीची भाजी, 2 भाज्या याच्यासाठी करणार आहे की दीपकला टिफिनला राहायला पाहिजे भाजी। त्याच्यामुळे कारण का दादू वगैरे येतं आणि 2 टाईमचं जेवण मी एकदाच करते, त्याच्यामुळे 2 भाज्या करते। 2 भाज्या केल्या की भाजी पुरते आणि मग रात्रीचं जेवणाचं परत टेन्शन नाही। त्यामुळे 2 टाईमचं जेवण आत्ताच करून ठेवणार आहे। रात्री मला जरा पण हेडाक नको, कारण का पिल्लूला सर्दी झाली आणि त्याच्यामुळे मग ती क्रँकी होऊन जाईल। दादूनी एवढी हँडल नाही होणार ती। दीपक आहे तर तोपर्यंत सगळं होऊ शकतं। आणि एक माझ्यासाठी बरं झालं की आज दादू येतो आहे आणि पिल्लूला पण बरं नाही आहे, म्हणजे मला बघता येईल आणि थोडीशी हेल्प भेटेल। सो असं काहीतरी आहे। सो आता पटकन कामाला लागूया। पहिली चहा घेते, थोडीशी बसते आणि मग कुकर वगैरे लावते। पूजा तर माझी झाली आहे, बस नैवेद्य दाखवायचं आहे। चला तोपर्यंत आमची उठली आणि माझं काय जेवण नाही झालं। जस्ट तिचा कुकर लावत होती, मूग डाळ टाकले, टोमॅटो आणि गाजर सगळं रेडी करून ठेवलं, फक्त आता जर कुकरला लावायचं होतं तितक्यात पिल्लू उठून गेली। सो तिला घेऊन बसलं आणि दीपककडे पण नाही जात आहे। त्याच्याकडे गेली की नुसती रडते, बरं नाही वाटत आहे, त्याच्यामुळे माइट बी तसं तिला होत असेल। सो आता घेऊन बसली आहे तिला। दीपक गेला आहे खाली दादूला आणायला। आता दीपक आल्याशिवाय जेवण नाही व्हायचं। 12:15 वाजलेत, अजून जेवणाचा काहीच पत्ता नाही आहे माझा। आता दीपकाला पटपट करावं लागेल। पिल्लूला आता काय करू, कुकर पटकन लावते आणि तिला भरवून घेते, नंतर मग नाचणीचं सत्व तर तिला देऊ शकत नाही। जर तुमच्या बाळाला ताप सर्दी असेल ना तर नाचणीचं सत्व देऊ नका, कारण का ते थंड असतं, त्याच्यामुळे ते देऊ नका 2-3 दिवस। जेव्हा बरं होईल ना तेव्हा द्या। सो पिल्लूला आता नाचणीचं सत्व नाही देणार आहे। जेव्हा तिला बरं वाटेल, एकदम फाईन होईल, तेव्हा तिला नाचणीचं सत्व देईल। तोपर्यंत तिला नाचणीचं सत्व नाही देणार। तोपर्यंत अशा नॉर्मल भरडी केली आहे, म्हणून भरडी मी 2 प्रकारच्या केल्या नाही, त्या बरं झालं। एक साधी सिंपल, त्याच्यात जास्त काय नाही, मूग डाळ आणि राईस। आजारी पडलं की ते बरं पडतं, नुसतं हलकं। आणि बाकीचे जे आहेत ना त्याच्यामध्ये भरपूर डाळी आहेत, मखाने आहेत, ओट्स आहेत, त्याच्यामुळे जरासं हलकं बरं असतं। त्याच्यामुळे 2 टाईपचे केले। ते आता तिला काय आलं, काय माहिती तिचं डोकं दुखतंय की काय दुखतंय। चला भेटते मी नंतर, खेळते आता तिची। उभी आहे ती, मी पॅन्ट नाही घातली ना म्हणून मी पूर्ण नाही घातली, बसली आहे। चिमुडाला धर, हे घे धर। थांब तुला मी आतमधलं काढून देते। भाई ताईने भरपूर काय दिलं ह्याच्यात। पुरणपोळी आहे नाही तो का आईने केलेली आहे। तूप वगैरे लावून देते हवेचं। हा
मी तर देते मसाला डाळ आणि ह्याच्यात काय आहे पीठ पीठ आहे मेन माल दाखव दे ना आता नीट काढ खूप खेळ चटणी हां मी बोललेली नका पाट मी देते तुला आणि हे वरच्या चिंचाचे सोलले आहेत का हे आज करतात ना हाय तर सगळं झालं म्हणजे ऑलमोस्ट मी दुपारनंतर 5 वाजता व्हिडिओ चालू केला पिल्लू झोपलेली मला कामं करून मी थकलेली खूप पिल्लू राहतच नाही अशी सर्दी झाली आहे ना आता तिला समजते सगळं तर तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजतच असेल पुरा चेहरा उतरला आणि जरा पण ती राहत नाही अशी खाली तर नाहीच राहते आणि मी कुठे गेले की भॅ 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 आता दूध पिले थोडंसं आणि बसले आता तिला वाफ देते ओव्याची स्टीम देईल आणि डॉक्टरांनी एक स्टीमचं औषध दिलेलं आहे ते देईल स्टीमर आमच्याकडे आहे सो आता बसले थोड्या वेळाने खाली घेऊन जाईल तिला खालून आलो नारळ पाणी दिलं तिला कारण का ती काय खात पण नव्हती पीत पण नव्हती सो नारळ पाणी दिलं सायकलवर गेलेलो खाली नारळ पाणी वगैरे दिलं ऑलमोस्ट 8 वाजले तर कुकर लावते भात फक्त लावायचे बाकी सगळं झालं आणि पिल्लूला मी लगेच झोपले जास्त काही झोपून नाही देणार ती किरकिर करत होती ना म्हणून झोपवली तिला पटकन आता कामं करून घेते पिकूला बोलते चिकूला बोलते पिल्लूला चिकूचा शेक भरवते आता बघूया पिते काय ती कारण का काहीच खात नाही आहे सो आता हे तिचं जे फेवरेट पदार्थ आहेत ते आता तिला भरवते पुरा चेहरा डाऊन झाला आहे सर्दीमुळे तर तिला पटकन फीड करते पिल्लूला खूप सारी सर्दी झाली होती त्याच्यामुळे मग तिला स्टीम देत होती आमच्याकडे घरीच स्टीमर आहे सो त्याच्याने मी तिला स्टीम देत होती आणि मोबाईल हातात देण्याचं कारण की ती जरा पण घेत नव्हती त्याच्यामुळे मग तिला मोबाईल हातात दिला सहसा तिला मोबाईल नाही देता मी लॅपटॉपवरच दाखवतो कारण का टी व्ही नाही आहे सो मोबाईल दिला त्याच्यात एंगेज होईल पण नाही तिला ते स्टीम घ्यायचंच नव्हतं पण कसं तरी करून तिला फायनली मी स्टीम दिली ऑलमोस्ट 10 मिनिट्सची तिला स्टीम दिली तिने स्टीम घेतलं थोडंसं रात्री मग तिला रिलीफ भेटलं सो तुमच्या पण बाळाला सर्दी वगैरे झाली ना तर स्टीम तुम्ही नक्की द्या स्टीमने खूप सारा फरक पडतो तुम्हाला दाखवते का आमच्याकडे नेब्युलायझर आहे आम्ही घेतलेलं लास्ट म्हणजे फर्स्ट टाइम सर्दी झालेली तेव्हा सो हे दिलं त्याच्यात लिक्विड टाकलेलं तेव्हाला पिल्लूनी काही एवढी घेतली नाही आता तिला समजतं ना मग ती किरकिर करत होती हे वाला दिलेलं तुमच्या बाळाला सर्दी वगैरे झाली ना तर डॉक्टरकडनंच रिकमेंड करून जे टाकायचं असतं ना त्याच्यात ते तुम्ही घ्या मोस्टली करून डॉक्टर हेच देतात आता ब्लर होते हे आहे लिक्विड हे टाकलेलं ह्याच्याने स्टीम तिला मी 2दा देते आज बघू फरक पडला आज तर दिली आता उद्या सकाळी एकदा देईल आता बघूया पडलाय का आणि असे मार्क्स पण असतात त्याच्यामध्ये पिल्लू ह्याच्यात कम्फर्टेबल नाही आहे ह्याच्यात कम्फर्टेबल आहे सो ह्याच्याने मी तिला दिलेलं ह्याच्याने आपण असं नोजला धरू शकतो ह्याच्याने दिलेलं आणि एकदाच इन्व्हेस्टमेंट केलेली बरी हे आम्हाला काहीतरी 1000 रुपीजला पडलेला सो आता ते भरते पिल्लूला लावून दिले सॉंग्स पिल्लू जाम करते किरकिर तुम्ही तर बघते खेळणे पण तशीच आहे काहीच नाही खेळत आहे ती काहीच खेळत नाही नुसती अंगावरच होती बस बाकी काही नाही आता सर्दीने खूप हैराण झाली आहे ती खूप म्हणजे खूपच ना
बघा, आणि मला नुसती मारते आणि माझा अवतार तर तुम्ही विचारूच नका, कारण का ती सारखी आणि सगळं अंगाला लावून टाकले. खाताना पण नुसतं हे करते. आता चिकूचा शेक करायला आता 10 वाजायला आलेत ऑलमोस्ट. आता तिला ना मी नाचणीचं सत्व भरवते. मम्मीला मी विचारलं तर मम्मी बोलली की एवढं थंड नसतं, देऊ शकतेस तिला. सो मी आता तिला नाचणीचं सत्व भरवते, कारण का तेच असं आहे की ती आवडीने खाईल तरी. सो मी आता तिला ते भरवते. दादू पण आलाय, त्याला पण जेवायला दिलं नाही अजून, कारण का कुकीला पण नाही दिले. पिल्लूच नाही सोडत तर काय देऊ मी तिला. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करता. तर मी काय शूट करत बसणार नाही जास्त, कारण का पिल्लू खूपच क्रँकीसारखी करते. सो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल, छोटासा होता तरी पण तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ पण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.